डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र। निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। संगमनेर खुर्द येथील कचरा डेपोला आज संध्याकाळी अचानक आग लागली आणि या आगीमुळे परिसरात घबराट निर्माण झाली। कारण या आगीने मोठा रुद्रावतार धारण केला होता, तर धुराचे मोठमोठे लोळ हवेत पाहायला मिळाले। काल मालपाणी हेल्थ क्लब या ठिकाणी लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच आज कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे संगमनेर शहरात नेमकी चाललंय काय, असा प्रश्न आता नागरिक विचारू लागलेत। संगमनेर नगरपालिकेचा कचरा डेपो संगमनेर खुर्दच्या शिवारामध्ये नाशिक पुणे हायवे लगत आहे आणि या कचरा डेपोमध्ये टाकण्यात आलेल्या कचऱ्याला भयानक अशी संध्याकाळच्या वेळेला 6च्या दरम्यान आग लागली आणि या आगीमुळे आगीचे आणि धुराचे लोट हे संपूर्ण परिसरात आकाशात उंचवर पसरलेले आणि बाजूच्या पुणे नाशिक महामार्गावरही त्या धुराच्या लोटामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना, प्रवाशांना, वाहनधारकांना मोठी अडचण होते। आणि ही जी आग लागली, ह्या आगीमुळे निर्माण झालेला जो धुरा आहे हा परिसरामध्ये वास्तव्यात असलेल्या नागरिकांच्या सगळीकडे पसरल्यामुळे त्या ठिकाणी संपूर्ण वातावरण प्रदूषित झालेलं आहे। ओके। आणि या कचरा डेपोच्या आगीबाबत एक सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न असा उपस्थित होतोय की कचरा डेपोला ही वारंवार आग लागली जाते। आताच्या आगीचं स्वरूप हे भयानक आहे, अतिशय म्हणजे भीषण अशी आग लागलेली आहे। यापूर्वी अनेकदा कचरा डेपो पेटलेला आहे। मग ही आग लागते की लावली जाते, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आणि आमचा तर असा अंदाज आहे की ही जाणून बुजून आग लावली जाते, जेणेकरून कचरा टाकायला आता या ठिकाणी जागा नाहीये नगरपालिकेला। आणि पेटवल्यानंतर त्याची जी जो कचरा आहे साठलेला तो जळाल्यानंतर तिथे जागा तयार होईल आणि नव्याने कचरा टाकता येईल, असा काही नगरपालिकेचा उद्देश आहे का, अशी आमच्या मनामध्ये शंका निर्माण होती आहे। ओके ओके ओके। आता नेमकी आग आटोक्याचं, आगीचं काय स्वरूप आहे नेमकी? आग अजूनही लागलेलीच आहे। या ठिकाणी 2 अग्निशामक बंब आलेले आहेत, आग विझवण्याचा प्रयत्न करतायत ते। ओके। परंतु म्हणजे यापूर्वी लागलेली होती अशी भयानक आग पूर्ण म्हणजे जो डेपो आहे तर डेपोच्या 75% त्या जो मोठा डेपो लागलेला आहे त्याला 75% परिसर जो आहे तो आगीच्या बक्षस्थानी पडलेला आहे। नाही, तिकडून त्या बाजूने एक बायोगॅस प्रकल्प पण आहे ना? तो बायोगॅस प्रकल्प जो आहे तो उत्तर दिशेला आहे आणि आग जी आहे ती दक्षिण दिशेच्या बाजूला लागलेली आहे। म्हणजे त्याला काही धोका नाही होऊ शकत सध्या तरी, त्याला काही धोका नाही। जर आटोक्यात जर आग आली नाही आणि ती जर तशीच धुमसत राहिली तर मात्र नगरपालिकेचं मोठं नुकसान होऊ शकते यामध्ये, प्रकल्पासह इतर काही। ओके ओके। त्या स्थानिक नागरिकांचं काय म्हणणं आहे आता तिथं सध्या? बाकीच्या इतर कचरा डेपो सोडून आग बाहेर जाऊ शकते का? कचरा डेपो सोडून आग बाहेर जाणार नाही, परंतु त्या आगीमुळे निर्माण झालेला जो धुरा आहे आणि तो त्यात काय झालंय की या कचऱ्यामध्ये येणारे अनेक प्लॅस्टिक असतील किंवा इतर काही पदार्थ किंवा काही टाकाऊ पदार्थ असतात म्हणजे काही, तर याच्यातून ही जळाल्यामुळे ती विषारू धूर तयार झालेला आहे। आणि हा इथं सगळ्यात महत्वाचा म्हणजे एकतर प्रदूषणाचा पहिलाच विषय आहे, गंभीर समस्या, आणि त्यात ह्या आग लागल्यामुळे धुरामुळे आणखी नवीन समस्या तयार झालेली आहे। आता हे संपूर्ण जो परिसर आहे हा विषयुक्त हवेने या ठिकाणी पूर्णपणे हा तयार होतोय आता विषयुक्त हवेचा। आता काल आपण एक संगमनेर शहरातलं आगीचं प्रकरण बघितलं हेल्थ क्लबचं, तर आजही एक पुन्हा आग लागली, नेमकी काय भावना आहेत लोकांच्या तिथे? नाही, याबाबत काय होतंय की समजा आता हेल्थ क्लबचा जो प्रकार होता तो थोडासा वेगळा होता आणि हा जो आहे आगीचा आता तो अचानक लागलेला, अपघाताने झालेला, आणि आम्ही प्रथमच सांगितलं की ही जाणून बुजून लावली जाते का। ओके। कारण ही प्रथम नाही लागलेली, म्हणजे यापूर्वी अनेकदा लागलेली आहे आणि पेटवलं जातं। हो, जाणीवपूर्वक पेटवलं जातंय का, ही आमच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली, प्रश्न चिन्ह आहे याबाबत। ओके 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 ओके। धन्यवाद काशीनाथ गुंजाळ सर। तर हे होते आपले सामाजिक कार्यकर्ते काशीनाथ गुंजाळ सर। धन्यवाद सर। ओके, थँक्यू। या कचरा डेपोमध्ये कचऱ्यापासून खत निर्मितीचा मोठा प्रकल्प असून त्या ठिकाणी बऱ्याचशा यंत्रणा कार्यरत आहेत। त्याचबरोबर या कचरा डेपोमध्ये कचऱ्यापासून वीज निर्मिती हा बायोगॅस प्रकल्प देखील असल्यामुळे संबंधित प्रकल्पापर्यंत आग जर गेली तर मोठा अनर्थ घडू शकतो, अशी चर्चाही परिसरात सुरू आहे। त्यामुळे ही आग ताबडतोब आटोक्यात आणणं आता अग्निशमन दलापुढे मोठं आव्हान ठरतंय। या कचरा डेपोत कचऱ्याचा भला मोठा डोंगरा एवढा ढीग असल्यामुळे
आजूबाजूच्या पंचक्रोशीतून डोंगर पेटलाय की काय असं चित्र पाहायला मिळत होतं. गोरक्षनाथ मदने, सी न्यूज मराठी, संगमनेर. पोखरकर नेत्रालय. आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय. ठिकाण कीर्ती प्लाझा, एसटी स्टँड जवळ, जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर. संपर्क 8108 17 63 65.